नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत या चॅनलवर 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 4 टॉपिक संपूर्ण अभ्यासलेले आहेत, ज्यामध्ये आपण बेसिक थेअरी सगळी अभ्यासलेली, लाईन टू लाईन त्याचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम सगळे डिटेल मध्ये समजून घेतलेत, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील समजून घेतलेले आहेत आणि आपण एका सिक्वेन्सली चाललेलो आहोत। पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक आणि चौथा टॉपिक संपून आता आजपासून आपण टॉपिक नंबर 5 ला सुरुवात करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण की अकाउंट हा सर्वांच्या आवडीचा विषय आणि त्या अकाउंटचे सगळ्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ या YouTube चॅनलवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक सजेशन असं आहे की कोणताही टॉपिक आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपली कन्सेप्ट आपण काय करतो की तो बेसिक पासून अभ्यासायला सुरुवात करतो, म्हणजे अगदी थेअरी समजून घेतो, त्याच्या बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट समजून घेतो, अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहेत हे समजून घेतो। त्याच्यामुळे त्या टॉपिकचा आपला बेस एकदम पक्का झालेला असतो। आता आपण टॉपिक नंबर 5 म्हणजेच 5 नंबरचा टॉपिक डेथ ऑफ पार्टनर हा अभ्यासणार आहोत। हा अभ्यासताना देखील आपण या टॉपिकची सर्व बेसिक थेअरी अभ्यासणार आहोत, लाईन टू लाईन। डेथ ऑफ पार्टनर ही काय कन्सेप्ट आहे ते अभ्यासणार आहोत, त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहेत ते अभ्यासणार आहोत, सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासणार आहोत, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासणार आहोत। त्यामुळे तुम्हाला विनंती की हा जो पहिला व्हिडिओ आहे हा महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट सगळ्या अभ्यासतो। हा जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काय अडचणी येणार आहेत त्या अडचणी येणार नाही, म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येऊ शकतात। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एका सिक्वेन्सली व्हिडिओ बघत चला, म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका। मधीच बघितला, स्टॉप केला, नंतर दुसऱ्या दिवशी अर्धा बघितला, असं केल्याने काय होतं की आपल्याला ते पूर्ण समजत नाही। तर ते समजण्यासाठी वन शॉट सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघत चला, जेणेकरून तुम्हाला तो अभ्यासक्रम व्यवस्थित लक्षात येईल। आता कोणताही वेळ वाया न घालवता आज आपण सुरुवात करणार आहोत आपला टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर। चला तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, टॉपिकचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप इंटू ब्रॅकेट डेथ ऑफ पार्टनर। आता रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप हे आपण लास्ट 2 टॉपिक मध्ये समजून घेतले, लास्ट 2 टॉपिक मध्ये, की ज्या वेळेस पार्टनरशिप ॲग्रीमेंट मध्ये चेंज होतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये चेंज होतो, पार्टनरशिप डीडच्या टर्म्स मध्ये चेंज होतो आणि ते चेंज झाल्यामुळे जे डीड ॲग्रीमेंट जुनं आहे ते रद्द होतं आणि नवीन ॲग्रीमेंट काय होतं, इन फोर्स म्हणजे अस्तित्वात येतं, त्यावेळेस त्याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणणार। आता डेथ ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा काय होतं, हीच कन्सेप्ट आहे। काय असणार आहे की उदाहरणार्थ आपण समजूया की ए, त्याच्यानंतर बी आणि सी असे 3 पार्टनर आहेत, त्यातला एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला, डेथ होणे म्हणजे मरण पावणे, मृत्यू झाला, तर तो पार्टनरशिप मध्ये राहणार नाही, म्हणजे एक पार्टनर काय होणार आहे, निघून जाणार आहे, म्हणजे राहिलेले 2 पार्टनर काय करणार आहेत, पुढे बिझनेस चालू करणार आहे। म्हणजे जे तिघं होते जुनं, त्यांची जी ॲग्रीमेंट असेल पार्टनरशिपची किंवा जे डीड असेल पार्टनरशिपचं ते कॅन्सल होऊन नवीन डीड दोघांमध्ये काय होणार आहे, इनफोर्स होणार आहे, नवीन डीड अस्तित्वात येणार आहे, म्हणजेच ॲग्रीमेंट मध्ये चेंज होणार, म्हणजेच पार्टनरशिप फर्म काय होणार आहे, रिकॉन्स्टिट्यूट होणार आहे। मग या नवीन डीड मध्ये त्यांचं न्यू कॅपिटल किती असलं पाहिजे हे ठरणार आहे, त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असला पाहिजे, PSR काय असला पाहिजे हे ठरणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी या नवीन डीड मध्ये ठरतात, म्हणजेच थोडक्यात ॲग्रीमेंट मध्ये चेंज होतो, म्हणजेच रिकॉन्स्टिट्यूशन झालं त्या पार्टनरशिपचं असं आपण समजतो। आता डेथ ऑफ पार्टनर हा जो टॉपिक हा सेम ॲज टू रिटायरमेंट आहे, म्हणजे रिटायरमेंट मध्ये काय, पार्टनर जिवंत असतानाच फर्म मधून काय पडतो, बाहेर पडतो, मग त्याच्या हिस्स्याचा प्रॉफिट असेल तो ज्या वेळेस बाहेर पडला तोपर्यंतचा, त्याच्या हिस्स्याचं गुडविल असेल, त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल असेल, त्याच्या हिस्स्याचा ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा लॉस, त्याच्या हिस्स्याचा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस, ह्या सगळ्या गोष्टी त्याला द्यावा लागतात। मग ते आपण काय म्हणून दाखवायचो, जर कॅश मध्ये दिले तर कॅश म्हणून बँकेच्या क्रेडिटला लिहायचं किंवा ॲज अ लोन म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायचं। इथं पण आता एकच फक्त फरक असणार आहे की आपल्याला रिटायरमेंट मध्ये ना आपण जेवढे अभ्यासले प्रॉब्लेम त्याच्यामध्ये तो रिटायर्ड ऑन 1 एप्रिल म्हणजेच 1/4/2018, 2019
अशा पद्धतीने तो काय व्हायचा, पार्टनर रिटायर्ड व्हायचा. पण डेथ ऑफ पार्टनर मध्ये काय असणार आहे की तो रिटायर्ड कधी होणार आहे, म्हणजे डेथ कधी होणार आहे हे आपल्याला कन्फर्म नसतं. कोणाला कधी मृत्यू येईल हे कोणीही सांगू शकत नाहीये. एक टाइम भविष्य सांगते तो, पण मरणार कधी कोण हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळं एखादा पार्टनर कधी डेड होईल किंवा कधी मृत्यू होईल हे आपण ठरवू शकत नाही, सांगू शकत नाही. म्हणजे आपलं वर्ष जर 1/4/2024 ला सुरू झालेलं असेल आणि संपणार असेल 31/3/2025 ला, तर या वर्षभरात तो आपल्या बिझनेसमध्ये असणार आहे. परंतु तो या वर्षभरात कधीही मृत्यू झाला तर तो ज्या तारखेला मृत्यू झाला त्या तारखेपर्यंतच आपली लास्ट इयरची बॅलन्स शीट इथं होती, या बॅलन्स शीट पासून या बॅलन्स शीट पर्यंत तो कधीही मृत्यू पाहू शकतो. म्हणजे या बॅलन्स शीट पासून त्याचा डेड म्हणजे त्याचा मृत्यू झालेला जी काय तारीख असेल, डेथ ऑफ डेट असेल किंवा डेट ऑफ डेथ असेल, त्या तारखेपर्यंतचा प्रॉफिट बिझनेस मधला त्याला द्यावा लागतो आणि हा प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. याची एक वर्किंग नोट आपल्याला करावी लागणार आहे आणि ही महत्त्वाची कन्सेप्ट असणार आहे. जसं की मी तुम्हाला रिटायरमेंटमध्ये सांगितलं होतं की एखादा पार्टनर गेल्यामुळे त्याच्या हिस्स्याचा प्रॉफिट जे एक्झिस्टिंग पार्टनर असणार आहेत, जे कंटिन्यू पुढे बिझनेस करणार आहेत, त्यांना तो शेअर केला जातो, त्यांना त्याचा फायदा होतो, म्हणजेच बेनिफिट होतो, म्हणजेच गेन होतो. मग आपण याच्यामध्ये गेन रेशो बघितला होता कशामध्ये, रिटायरमेंटमध्ये. हाच गेन रेशो कशामध्ये असणार आहे, डेथ ऑफ पार्टनरमध्ये असणार आहे. याच गेन रेशोला बेनिफिट रेशो देखील म्हटलं जातं, बेनिफिट रेशो देखील म्हटलं जाणार आहे. आणि आता एक गोष्ट या ठिकाणी वेगळी असणार आहे की बघा, ज्यावेळेस रिटायर्ड व्हायचा ना पार्टनर, त्यावेळेस त्याला ते पैसे दिले जायचे किंवा त्याचं लोन म्हणून दाखवलं जायचं. डेथमध्ये काय होतं की डेथमध्ये तो मरणच पावणार आहे, मग त्याच्या हिस्स्याचा प्रॉफिट, त्याच्या हिस्स्याचं गुडविल, त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल, त्याच्या हिस्स्याचं ॲक्युमुलेटेड प्रॉफिट हा कोणाला दिला जाणार, तर त्याच्या लीगल रिप्रेझेंटेटिव्हला, म्हणजे त्याचा जो कायदेशीर वारसदार असेल किंवा लीगल हायर असेल त्याला आपण ते देणार असतो. मग याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टींची वर्किंग नोट करावी लागते. म्हणजे तो बिझनेसमध्ये असेल, उदाहरणार्थ आता तो मरण तर काय मुहूर्तावर पावणार नाही, जसं रिटायरमेंट आपण समजेल 1/4 तो रिटायर्ड व्हायचा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये पार्टनर. पण आता आपल्याला तो अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्हाला समजण्याच्या दृष्टिकोनातून ही कन्सेप्ट जी असणार आहे तो कधी मृत्यू पावणार आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर आता थोडंसं मी त्या डेट विषयी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघा, आपलं आर्थिक वर्ष जे असतं ना ते नेहमी लक्षात राहू द्या 1/4/2000, उदाहरणार्थ आता 24 आहे, 24 ला सुरू होतं. मग या वर्षी जर आपलं वर्ष सुरू झालेलं असेल तर ते संपलं कधी असेल, म्हणजे याच्या अगोदर मागचं वर्ष संपलं कधी असेल, 31/3/2024 ला संपलं असेल. आणि या वर्षीची बॅलन्स शीट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. कधीची असते, या वर्षीची बॅलन्स शीट, म्हणजेच ओपनिंगची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली असते. जी बॅलन्स शीट असते ती ओपनिंगची असते. मग वर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा मृत्यू समजा त्या वर्षामध्ये, आता हे वर्ष आर्थिक वर्ष संपणार कधी आहे ते पण सांगतो मी. संपल समजा उदाहरणार्थ त्याचा एंड होणार आहे 31/3/2025 मध्ये आणि तो मरल, याच्या तारखा आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आता ठरवून दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ काय होईल, तो 30 जून म्हणजे 30/6/2024 ला त्याचा मृत्यू होईल. किंवा 30/6 नाही झाला तर ते पुढची 30/6च्या नंतरचा एक दिवस सांगतील की बाबांनो 1/7/2024 ला त्याचा मृत्यू होईल. म्हणजेच काय की बघा 30/6 म्हणजे वर्ष सुरू झाले 1 एप्रिलला, 1 एप्रिल पासून तो 30 जून 2024 पर्यंत आपल्या सोबत बिझनेसमध्ये होता. मग तो किती महिने बिझनेसमध्ये होता हे फाइंड आउट आपल्याला करावं लागतं. मग हे फाइंड आउट कसं करणार की बाबा एप्रिल 1 आहे म्हणजे एप्रिलचा पूर्ण महिना 1 एप्रिल 1, त्याच्यानंतर मे आणि जूनचा पूर्ण महिना 30 जून आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तो आपल्यामध्ये बिझनेसमध्ये किती महिने होता, 3 मंथ्स होता. आता काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होतं की तारीख ते आपल्याला फसवण्यासाठी 1 जुलै देतात. मग ते जुलै महिना पूर्ण काउंट करतात. जूनला 3 आणि जुलैची तारीख दिली म्हणजे जुलै महिना. पण आपलं डोकं जाग्यावर ठेवायचं, सुंदर डोकं आपलं. आणि त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की ती डेट जी आहे ना ती 1 जुलै आहे. पूर्ण जुलै महिना संपलेला नाही, जुलैची 1च तारीख आहे, पहिलाच दिवस आहे आणि त्या दिवशी मेला. मग 1 जुलै किंवा 30 जून जर तारीख दिलेली असेल तर आपल्यासोबत तो किती महिने बिझनेसमध्ये होता, 3 महिने तो बिझनेसमध्ये होता. त्यालाच आपण काय म्हणणार,
डेथ त्याचा प्रॉफिट त्या 3 महिन्याचा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आय होप हे 3 महिने तुम्हाला समजलेले आहेत. पुढची एक मुहूर्त ते आपल्याला देतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा 30/6 मृत्यू झाला तर आपल्याला ते काय म्हणतात की बाबा एखाद्या वेळेस त्याचा मृत्यू कधी होईल, 30/9 होईल, किंवा काही वेळेस त्याच्या पुढचा एक दिवस देतात 1/10/2024 देतात. कधी देतील? 1/10/2024. आता लक्षात घ्या, 30/9 जर तो मृत्यू पावला तर आपलं वर्ष सुरू झालं 1 एप्रिल 2024. तिथपासून 30/9/2024 पर्यंत तो आपल्या बिझनेसमध्ये होता. म्हणजे एप्रिलची 1 तारीख म्हणजे एप्रिलचा पूर्ण महिना, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि हा सप्टेंबर 9वा महिना पूर्ण आहे. म्हणजे टोटल 6 महिने तो आपल्या बिझनेसमध्ये होता. किती महिने होता? 6 महिने. मग ती 1 ऑक्टोबरची तारीख दिलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी सावधच राहायचं की ही ऑक्टोबरची जी डेट दिली आहे ती आपल्याला 1 ऑक्टोबर फसवण्यासाठीच दिलेली आहे, कारण की 1 तारीख ऑक्टोबर पूर्ण महिना नाही, त्याच्यामुळे इथं 6 महिने घ्यायचं. काही वेळेस आपल्याला त्या ठिकाणी डेट देतील ती की बाबा तुम्हाला तो त्याचा मृत्यू झालेला आहे की 31/12/2024 किंवा 1/1/2025 मृत्यू झाला असं म्हणतील. मग अशा वेळेस आपल्याला बघा वर्ष सुरू झाले 1 एप्रिल 2024 पासून आणि तो 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी 2025 पर्यंत जगला. मग एप्रिलचा पूर्ण महिना घ्यायचा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंतचेच महिने काउंट करायचे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तो किती महिने होता सोबत? 9 मंथ सोबत होता. 1 जानेवारी जरी तारीख असेल, पुढलं वर्ष जरी येत असेल तरी सुद्धा तो किती महिने? 9 महिने. हा तारखांचा खेळ ज्याला समजला त्याला बऱ्यापैकी प्रॉब्लेम समजणार आहे. काही विद्यार्थी या तारखांमध्येच गफलत करतात की सर आता हे महिने कसे कॅल्क्युलेट करायचे. तर इतक्या सोप्या पद्धतीने इथं कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. तुम्हाला या तारखा बघा 30/9 किंवा 1 ऑक्टोबर देतील, 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी देतील किंवा 30 जून किंवा 1 जुलै अशा पद्धतीच्या तारखा देतील. हेच मुहूर्त आहेत. 90% जे प्रॉब्लेम मध्ये आहेत याच तारखा तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहेत. आणि तो बिझनेसमध्ये आपल्यासोबत जितक्या महिने होता, म्हणजे 3 महिने असेल, 6 महिने असेल किंवा 9 महिने असेल, त्या महिन्याचा अंदाजे प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. बघा आपण फायनल अकाउंट तयार करतो, फायनल अकाउंट शिकलो आपण, ते आपण 31 मार्चला तयार करतो. कधी करतो? 31 मार्चला. आणि या ठिकाणी फायनल अकाउंट तयार करताना ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार करतो त्यावेळेस त्या बिझनेसचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस किती असेल हे आपल्याला समजतं. पण आता हा मरतानी काय 31 मार्चला मरणार नाही. तो मरतानी म्हणजे त्याची डेथ होतानी तो कधी मध्ये आधी कधीही डेड होऊ शकतो. मग त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा डेट ऑफ द डेथ पर्यंतचा प्रॉफिट आपल्याला काय करावा लागतो? कॅल्क्युलेट करावा लागतो. तर तो कॅल्क्युलेट आपण अंदाजे करतो, इस्टिमेटेड करतो. म्हणजे तो आपल्याला ऍक्च्युअल माहित नसतो किती आहे, करेक्ट माहित नसतो, म्हणून आपण त्याला सस्पेन्स असतो. तो आपल्यासाठी सस्पेन्सच आहे, आपण काय तेव्हा ॲक्युरेट फाइंड आउट नाही केला. मग तो प्रॉफिट जो फाइंड आउट करायचा असतो त्याला आपण P&L सस्पेन्स कॅल्क्युलेशन म्हणणार. तो काय करावा लागतो? P&L सस्पेन्स. म्हणजे एक गोष्ट आपल्याला एक वर्किंग नोट या ठिकाणी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये करावं लागणार आहे की तो ज्या तारखेला डेड झाला त्या डेड झालेल्या डेट पर्यंतचा प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्याला म्हणावं लागतं P&L सस्पेन्स. आणि त्याच्या हिस्साचं गुडविल एक कॅल्क्युलेट करावं लागतं. तर ते गुडविल वर्किंग कॅल्क्युलेटची एक वर्किंग नोट करावी लागते आणि P&L सस्पेन्सची एक वर्किंग नोट. या 2 वर्किंग नोट डेथ ऑफ पार्टनरमध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या आपण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम आपण समजून घेणार आहोत त्यावेळेस मी व्यवस्थित समजून सांगेल. त्यामुळे प्रॉब्लेमचा पार्ट हा देखील महत्त्वाचा असणार आहे. ज्याला या 2 वर्किंग नोट समजल्या, या डेटचं व्यवस्थित समजलं, त्याला बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम सोपा जाणार आहे. आता डेथ ऑफ पार्टनर सेम ॲज टू रिटायरमेंट असणार आहे. तर जास्त थेरॉटिकल पार्ट नाही, एक 10-15 मिनिटात आपली थेरी संपल. मी तुम्हाला व्यवस्थित थेरी लाईन टू लाईन समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुस्तकात काय थेरी दिलेली ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता बघा मिनिंग मध्ये त्यांनी डेथ ऑफ पार्टनरचं मिनिंग समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अ पार्टनर विल चेस टू बी अ पार्टनर ऑन हिज डेथ. म्हणजे काय की पार्टनरशिप फर्म मधून त्याच्या मृत्यूमुळे जर बाहेर पडला अँड हेन्स डेथ इज कन्सिडर ॲज अ कंपल्सरी रिटायरमेंट. मृत्यू झाल्यामुळे जर तो बाहेर गेला आणि त्याचा मृत्यू डेथ
इज कन्सिडर ॲज अ कंपल्सरी रिटायरमेंट. हे वाक्य महत्त्वाचं आहे. रिकाम्या जागेला वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येऊ शकतं. तर हे IMP सेंटेन्स आहे. तर पार्टनरशिप बिझनेस मे कंटिन्यू बाय सर्वायव्हिंग पार्टनर इफ पार्टनर फर्म मेक प्रोव्हिजन इन पार्टनरशिप डीड. म्हणजे त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये जर प्रोव्हिजन असेल तर एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाल्यानंतर राहिलेले जे जिवंत पार्टनर आहेत त्याला आपण सर्वायव्हिंग पार्टनर असं म्हणणार. त्या पार्टनरने बिझनेस पुढे काय करायचा आहे, कंटिन्यू करायचा. अशी जर प्रोव्हिजन असेल तर तो बिझनेस जे जिवंत पार्टनर आहेत ते पुढे कंटिन्यू करतात. म्हणजे तो बिझनेस बंद होत नाही, पार्टनरशिप बंद होत नाही एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाल्यामुळं. तर ती कन्सेप्ट जी असणार तीच डेथ ऑफ पार्टनरची कन्सेप्ट असणार आहे. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरची फर्मची कन्सेप्ट असणार आहे, पार्टनरशिप फर्मची. पुढे जाऊन त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की पार्टनर मेक ॲग्रीमेंट टू सेटल अकाउंट ऑफ डिजीज पार्टनर विथ हिज लीगल रिप्रेझेंटेटिव्ह who will be entitled at their choice to interest 6% per annum on amount due from the date of death to the date of payment. आता लक्षात घ्या त्यांनी काय सांगितले की त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये जो पार्टनर डेड होणार आहे म्हणजे मृत्यू पावणार आहे त्या पार्टनरचं अकाउंट सेटल कसं करायचं. सेटल म्हणजे काय, त्याचा अकाउंट क्लोज कसं करायचं. म्हणजे तो मेल्यामुळं त्याच्या हिस्साचा प्रॉफिट, त्याच्या हिस्साचं गुडविल, त्याच्या हिस्साचं कॅपिटल त्याला कसं करायचं याविषयीच्या टर्म ॲग्रीमेंटमध्ये जर दिलेल्या असतील तर त्याच्या हिस्साचा प्रॉफिट, कॅपिटल, गुडविल त्याचा जो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल, जो पार्टनर मरणार आहे त्याचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, त्यालाच आपण लीगल हायर देखील म्हटलं जातं, त्याला ते काय केलं जातं, दिला जातो प्रॉफिट वगैरे. आणि हा देत असताना चॉईस आहे म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये जर ठरलेला असेल तर त्याला 6% व्याजासकट ती अमाऊंट दिली जाते. ज्या दिवशी तो मृत्यू पावलेला आहे, डेथ झालेले ज्या तारखेला, त्या तारखेपासून ज्यावेळेस त्याचे हे सगळे पैसे देणार आहोत आपण त्या तारखेपर्यंतच्या कालावधीवर 6% व्याज आकारून ते पैसे दिले जातात असं ह्या पहिल्या कन्सेप्टमध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला हा पॅरेग्राफ समजलेला आहे. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो सेम रिटायरमेंट सारखा मी तुम्हाला सांगितलं सेम कॅल्क्युलेट केला जातो. उदाहरणार्थ 3 पार्टनर आहे, 1:2:1 हा त्यांचा रेशो आहे. त्यातला हा तिसरा पार्टनर जर डेड झाला तर त्यांचा न्यू रेशो काय असणार आहे, तो 3:2 असणार आहे. जसं आपण रिटायरमेंटमध्ये अभ्यासलं सेम तसंच असणार आहे. आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे ऑन द डेथ ऑफ पार्टनर प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर चेंज. बघा जुना होता 3:2:1 आता काय झाला 3:2 झाला म्हणजे चेंज झाला. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर इन्क्रीज बिकॉज प्रॉफिट शेअरिंग ऑफ डिजीज पार्टनर गेट्स डिवायडेड अँड रिसिव्ड बाय द रिमेनिंग पार्टनर. आता हे आपण रिटायरमेंटमध्ये सुद्धा अभ्यासलं होतं की आपल्याला जो 3 जण असतील पार्टनर तर त्या प्रॉफिटचे 3 हिस्से व्हायचा 1, 2 आणि 3 आणि ते 3 पार्टनरला द्यायचे जायचे. पण त्यातला एखादा पार्टनर जर डेट झाला तर त्याच्या हिस्स्याचा प्रॉफिट कोणाला भेटणार आहे, ह्या रिमेनिंग 2 पार्टनरला भेटणार आहे. म्हणजे त्यांचा प्रॉफिट मधला शेअर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बिकॉज काय म्हटलं त्यांनी, डिजीज पार्टनरचा जो शेअर आहे तो डिवायडेड केला जाणार आहे रिमेनिंग पार्टनर म्हणजे राहिलेल्या 2 पार्टनरला भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांना राहिलेल्या 2 पार्टनरला मृत्यू झालेल्या पार्टनरचा जो शेअर आहे भेटणार आहे ज्या प्रमाणात ज्या रेशोमध्ये भेटणार आहे तो रेशो म्हणजे कोणता रेशो असणार आहे, गेन रेशो असणार आहे किंवा त्याला आपण बेनिफिट रेशो असं देखील म्हटलं जातं. तुम्हाला रिकाम्या जागेला विचारलं जाऊ शकतं की गेन रेशो ऑल्सो कॉल डॅश डॅश रेशो, तर कोणता, बेनिफिट रेशो. हे एक महत्त्वाचं आहे, ते पण लक्षात राहू द्या. ही थेरी समजून घेण्याचा एक महत्त्वाचा विषय असा असतो की आपल्याला काही रिकाम्या जागा वगैरे जर असतील तर त्या देखील आपल्याला ह्याच्यातूनच येत असतात. त्याच्यामुळे हे तुमचं क्लिअर होणार आहे आपण थेरी समजून घेत असताना. आता बेनिफिट रेशो विषयी त्यांनी काय सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा बेनिफिट ऑफ और गेन रेशो इज अ रेशो बाय विच, बघा आता हा कोणता रेशो आहे, बाय विच सर्वायव्हिंग पार्टनर आर बेनिफिटेड ड्यू टू द डेथ ऑफ पार्टनर. म्हणजेच काय, जे जिवंत पार्टनर आहेत त्यांना बेनिफिट होणार आहे कशामुळं, ड्यू टू द डेथ ऑफ पार्टनर, पार्टनरचा मृत्यू झाल्यामुळं. कसा होईल की त्याच्या हिस्स्याचा प्रॉफिट या सर्वायव्हिंग पार्टनरला काय होणार आहे, भेटणार आहे.
द एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज ॲडेड इन दिअर ओल्ड शेअर. बघा, तो मेल्यामुळे त्याच्या वाटणीचा जो शेअर आहे तो याला भेटणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा शेअर भेटणार आहे आणि तो कशामध्ये ॲड होणार आहे, त्यांच्या ओल्ड शेअरमध्ये ॲड होणार, म्हणजे ओल्ड प्रॉफिट अँड लॉस जो शेअर असेल त्याच्यामध्ये तो ॲड होणार आहे. सच एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज कॉल्ड ॲज गेन. तो जो एक्स्ट्रा शेअर भेटणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार, गेन म्हणणार. अँड द रेशो इज कॉल्ड ॲज गेन रेशो. आणि तो ज्या प्रमाणात, म्हणजे हा जो एक्स्ट्रा शेअर असेल, उदाहरणार्थ हा मरणारा पार्टनर होता त्याला एवढा प्रॉफिट भेटणार होता, हा प्रॉफिट आता जे जिवंत पार्टनर असतील ए आणि बी यांना भेटेल. मग हा त्यांना ज्या प्रमाणात भेटेल, 3:2 मध्ये भेटेल, 2:1 मध्ये भेटेल, ज्या प्रमाणात भेटेल, ज्या रेशोमध्ये भेटेल त्या रेशोला म्हणायचं गेन रेशो. दिस रेशो नॉर्मली यूज टू रिटर्न ऑफ गुडविल. बघा, इथं सुद्धा गुडविलचे कन्सेप्ट सेमच असणार आहे. गुडविल रेज आणि रिटर्न ऑफ या दोनच सेम, रिटायरमेंट सारखंच गुडविल आहे. म्हणजे रिटायरमेंट मध्ये ज्या गुडविलच्या कन्सेप्ट आपण अभ्यासल्या त्याच सेम इथं असणार आहे डेथ ऑफ मध्ये. त्यामुळे हे सोपं असणार आहे. क्रिएट ऑर रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ओनली. इट इज कॅल्क्युलेट बाय युझिंग फॉलोइंग फॉर्म्युला. आता बघा, हा जो शेअर आहे गुडविल रेज केलेला आणि रिटर्न ऑफ केलेला, हा नॉर्मली कोणत्या रेशोमध्ये रिटर्न ऑफ केला जातो, गेन रेशोमध्ये. पण कोणता, ओनली एक्सटेंड ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर, म्हणजे रिटायरिंग पार्टनरचा शेअर रेज केला आणि तोच रिटर्न ऑफ केला तर तो गेन रेशोमध्ये. वाक्य लक्षात ठेवा. आणि जर टोटल फर्मचा गुडविल रेज केला आणि ते रिटर्न ऑफ केलं तर ते न्यू रेशोमध्ये रिटर्न ऑफ करायचं. एवढं फक्त लक्षात राहू द्या. मग गेन रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला लास्ट प्रॉब्लेम मध्येच आपण अभ्यासलो होता, लास्ट टॉपिक मध्येच. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो हा फॉर्म्युला आहे. हा सुद्धा लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वगैरे विचारला जाऊ शकतो एका मार्कासाठी. पुढे त्यांनी म्हटले बघा, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. आपण आतापर्यंत ऍडमिशन मध्ये बघितले, रिटायरमेंट मध्ये बघितले की असेट आणि लायबिलिटी रिव्हॅल्यूड म्हणजे काय, असेटची किंमत वाढणे किंवा कमी होणे. लायबिलिटी रिव्हॅल्यूड म्हणजे काय, लायबिलिटीची किंमत वाढणे किंवा कमी होणे. मग लॅबिलिटी वाढली तर लॉस आहे, तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा. लॅबिलिटी कमी झाली तर तो प्रॉफिट आहे, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. असेटच्या बाबतीत सुद्धा सेम. असेट आपली संपत्ती जर वाढली तर प्रॉफिट, मग ते आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार वाढलेली अमाऊंट. आणि जर कमी झाली तर लॉस, तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव काय आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. सेम रिटायरमेंट ऍडमिशन सारखं असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूडच्या कन्सेप्ट इथं आहेत. त्यांनी तेच सांगितले, द असेट अँड लॅबिलिटी ऑफ पार्टनरशिप फर्म आर रिव्हॅल्यूड ऑन द डेथ ऑफ पार्टनर. पार्टनरचा मृत्यू झाल्यानंतर असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होतात. द बेनिफिट अरायझिंग आउट ऑफ इट आर गिवन टू द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डिजीज पार्टनर. म्हणजेच काय, असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होऊन त्याच्यामध्ये प्रॉफिट झालेला असेल किंवा लॉस झालेला असेल, तो प्रॉफिट तो लॉस जो डिजीज पार्टनर, म्हणजे जो पार्टनर मेलाय आपण म्हणू त्याला, ज्याचा मृत्यू झालाय, त्याच्या लीगल हायरला, म्हणजेच त्याचा जो काही लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्याला तो दिला जातो. द बेनिफिट अरायझिंग आउट ऑफ इट आर गिवन टू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डिजीज पार्टनर. इफेक्ट ऑन ऑफ रिव्हॅल्युएशन ऑफ. आता बघा पुढे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सेम ऑफ असेट अँड लॅबिलिटी. बघा, असेट अँड लॅबिलिटीचा रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट कुठं शो करायचा, असेट वाढल्या कमी झाल्या, लॅबिलिटी वाढल्या कमी झाल्या तर ते आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला शो करायचं. दीज आर सेम ॲज गिवन इन रिटायरमेंट. म्हणजे रिटायरमेंट मध्ये आपण ज्या पद्धतीने करत होतो ते सेम करायचंय. द प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, म्हणजे तो रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करून आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस भेटायचा, तो ट्रान्सफर टू डिजीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे डिजीज पार्टनरचा डिजीज पार्टनरला तो द्यायचा. आणि ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर आपण काय करायचं, त्याचा तो प्रॉफिट किंवा त्याचा जो हिस्सा आहे त्याच्या लीगल रिप्रेझेंटेटिव्हला द्यायचा आहे. पुढे त्यांनी तेच सांगितलेले की बाबा, अमाऊंट ड्यू टू डिजीज पार्टनर. डिजीज पार्टनर म्हणजे काय, जो मेलेला आहे त्याचा. डिजीज पार्टनर एक्झिक्युटर किंवा त्याला नॉमिनी किंवा त्याला ऍडमिनिस्ट्रेटर असं देखील म्हटलं जातं किंवा लीगल हायर देखील म्हटलं जातं. तर आपण या ठिकाणी मोस्टली यूज काय करणार आहे, एक्झिक्युटर हा शब्द यूज करणार आहोत. म्हणजे डिजीज पार्टनर एक्झिक्युटर, डिजीज पार्टनरचं नाव राम असेल तर राम एक्झिक्युटर लोन अकाउंट,
श्याम असेल तर श्याम एक्झिक्युटर लोन अकाउंट, अशा पद्धतीने ते लोनला त्याच्या ट्रान्सफर करायचं. तर त्यांनी सांगितले द कॅपिटल ऑफ डिजीज पार्टनर इज कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स ऑफ कॅपिटल ऑफ डिजीज पार्टनर, म्हणजे कॅपिटल बॅलन्स जो असेल त्याच्यावर त्याला किती पैसे द्यायचे ते शोधणार. आणि डिजीज पार्टनर शो इन द लास्ट बॅलन्स शीट, जो कॅपिटल लास्ट बॅलन्स शीटला दिलेला आहे त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची. शेअर ऑफ प्रॉफिट लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, कॉमा त्यांनी म्हणलंय जनरल रिझर्वचा त्याचा हिस्सा असेल, अक्युमुलेटेड प्रॉफिट मधला त्याचा हिस्सा असेल, अक्युमुलेटेड लॉस मधला त्याचा हिस्सा असेल, शेअर ऑफ गुडविल म्हणजे गुडविल मधला त्याचा हिस्सा असेल, त्याला जर सॅलरी वगैरे भेटत असेल तर सॅलरी मधला त्याचा हिस्सा असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल वगैरे जर त्याला भेटत असेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल मधला त्याचा हिस्सा असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग वगैरे त्याला जर भेटत असेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग मधला त्याचा हिस्सा असेल. तर हे सगळं त्याच्या डेट ऑफ डेट पर्यंतचं, म्हणजे डेट ऑफ डेथ पर्यंतचं त्याला द्यावं लागतं. आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक P&L सस्पेन्स अकाउंट कॅल्क्युलेट करतो. आता एक सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू, आता त्याला जे पैसे द्यायचे ते कसे दिले जातात ते त्यांनी सांगितले. द अमाऊंट ड्यू टू डिजीज पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटर नॉमिनी और ॲडमिनिस्ट्रेटर्स लोन अकाउंट, त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं. अँड इट इज पेड टू देम, आणि ते त्याला कधी द्यायचे, आफ्टर कम्प्लिटिंग ऑल लिगल फॉर्मॅलिटीज, सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यानंतर, सगळ्या लिगल प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर ते त्याच्या लिगल हायरला किंवा लिगल एक्झिक्युटरला आपल्याला ते द्यावं लागणार आहे. आता अकाउंटिंग ट्रीटमेंटच्या बाबतीत काय सांगितलंय त्यांनी की द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ फॉर प्रिपेरिंग द अकाउंट ऑफ डिजीज पार्टनर इज सिमिलर दॅट, आता ह्याला मी अंडरलाईन करतो, सिमिलर टू दॅट ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर सारखंच असणार आहे. फक्त या ठिकाणी एक नवीन कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा त्याच्या हिस्साचा प्रॉफिट एकत्रित, म्हणजे कॅपिटल असेल, त्याच्यानंतर गुडविल असेल, प्रॉफिट असेल, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागते P&L सस्पेन्सची. आपल्याला माहित नसतो तो 3 महिने सोबत असेल तर 3 महिन्याचा प्रॉफिट त्याचा कॅल्क्युलेट करायचा अंदाजे, 4 महिन्याचा असेल तर 4 महिन्याचा करायचा. मग तो अंदाजे कॅल्क्युलेट केला जातो, त्याला आपण नाव देतो P&L सस्पेन्स. मग या P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट केल्यानंतर याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होतात, याला आपण डिजीज पार्टनर म्हणजे जो मेल आहे त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला तो ट्रान्सफर केला जातो. आणि दुसरा विषय तो बॅलन्स शीटच्या कुठं दाखवला जातो, असेटला दाखवला जातो. आता काय होतं लक्षात घ्या, मी तुम्हाला खूप पूर्वी म्हणण्यापेक्षा आपण ज्यावेळेस बेसिक कन्सेप्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट समजून घेत होतो, कॅपिटल अकाउंट समजून घेत होतो, त्याची थेअरी समजून घेतली होती, त्यावेळेस पार्टनरला, आता ही फर्म आहे आणि हा आहे पार्टनर. बरं, फर्म कडून पार्टनरला काय काय भेटू शकतं की फर्म कडून पार्टनरला जर कॅपिटल दिलेले असेल पार्टनरनी, थोडंसं वर घेतो म्हणजे मला व्यवस्थित लिहिता येईल, पार्टनरनी जर फर्मला कॅपिटल दिला असेल तर त्याला त्याच्यावर इंटरेस्ट भेटू शकतं, त्याला आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्यानंतर जर लोन दिला असेल पार्टनरनी तर इंटरेस्ट ऑन लोन म्हणूया, इंटरेस्ट ऑन लोन म्हणूया. त्याच्यानंतर जर समजा तो चांगलं काम करत असेल पूर्ण वेळ तर त्याला सॅलरी देते फर्म, सॅलरी म्हणूया. किंवा तो जर विक्री जास्त करण्यात पटायत असेल तर कमिशन म्हणूया. आता एकत्रच लिहितो, कमिशन असेल, अलाउन्स असेल, बरोबर. अजून काही वेगळ्या गोष्टी, म्हणजे पार्टनरला हा प्रॉफिट व्यतिरिक्त ह्या गोष्टी भेटत असतात. मग ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन असेल, सॅलरी असेल, कमिशन असेल, अलाउन्स असेल, ह्या पार्टनरला काय मी तुम्हाला सांगितलं होतं भेटणाऱ्या गोष्टी कोणाकडून, फर्मकडून. तर या भेटणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस आपण P&L सस्पेन्स बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहू ना, ह्या भेटणाऱ्या गोष्टी सगळ्या त्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला P&L सस्पेन्समध्ये ॲड करायच्या. प्रॉब्लेममध्ये त्या डिजीज पार्टनरला जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल भेटत असेल तर ते ॲड करायचं P&L सस्पेन्समध्ये, इंटरेस्ट ऑन लोन भेटत असेल तर ते ॲड करायचं, सॅलरी, कमिशन, अलाउन्स ते ॲड करायचं. याचे इफेक्ट मी तुम्हाला सांगितले होते की हे सगळं भेटत असेल तर ते कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण, क्रेडिटला लिहायचो. आणि कशामध्ये ऍड करायचो, कुठे लिहायचं, ह्याचा दुसरा इफेक्ट P&L सस्पेन्स मध्ये काय करायचं, ऍड करायचं. P&L सस्पेन्स मध्ये ऍड म्हणजेच डेबिटला ऍड करतो, म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेटचा बॅलन्स ही कुठे लिहितो आपण, असेटला. असेटचा बॅलन्स डेबिट असतो आणि असेट वाढली म्हणजेच त्याच्यात ऍड करतो, म्हणजे ऍड करतो म्हणजे डेबिट इफेक्ट देतो. आणि फायनल अकाउंट मध्ये सुद्धा ह्या गोष्टी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचो, लक्षात घ्या.
थोडंसं टेक्निकली आहे पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की पार्टनरला डिजीज पार्टनरला इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, सॅलरी, कमिशन, अलाउन्स हे जर फर्मकडून भेटत असेल तर ते P&L सस्पेन्स आपण जे बॅलन्स शीटच्या असेटला शो करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्यात, ऍड करायच्यात. सर याच्या विरुद्ध असू शकतं का हो? काही विरुद्ध असू शकतं. द्याव्या लागणाऱ्या गोष्टी, मग द्यावं काय लागेल, फर्मकडून फर्मला काय द्यावं लागेल, पार्टनरला काय द्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल पार्टनरने काय घेतलं, ड्रॉविंग घेतलं, तर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे फर्मला द्यावं लागेल, पार्टनरला, डिजीज पार्टनरला. मग हे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इथं काय करणार आपण, P&L सस्पेन्स मधून लेस करणार आहोत. काय करणार, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, फक्त ड्रॉविंग नाही लेस करायचं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, तर हे काय करायचं, लेस करायचं. तर एवढीच एक नवीन कन्सेप्ट आहे, ते सुद्धा मी प्रॉब्लेम समजून सांगत असताना तुमच्या लक्षात येईल. पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे प्रॉब्लेम मध्ये येणारच आहे. P&L सस्पेन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार, त्याच्यामध्ये काय काय ऍड करायचं ह्या गोष्टी लक्षात ठेवा, आणि काय लेस करायचं ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. तर अशा पद्धतीचा हा थिअरॉटिकल पार्ट होता. याच्यामध्ये आता आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करू त्या कन्सेप्ट अजून तुमच्या काय होणार आहेत, क्लिअर होणार आहेत, ज्या आता मी सांगितलेल्या आहेत त्या. आता सगळं जर सांगत बसलो तर काय होतं की सगळेच एकदम डोस दिल्यानंतर तुमच्या ते लक्षात येणार नाही. आता आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओपासून सुरूच करणार आहोत. प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 1 समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं, P&L सस्पेन्स कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी ऍड होतील, कोणत्या गोष्टी लेस होतील बॅलन्स शीटच्या असेटला, हे आपण समजून घेणारच आहोत. त्याच्यामुळे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आय होप विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो थेरॉटिकल पार्ट डेथ ऑफ पार्टनरचा समजून घेतला तो तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. मी माझ्या पद्धतीने माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे समजून सांगण्याच्या बाबतीत. तर आय होप तुम्हाला ते समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हे तुमच्यासाठी चालू आहे. तुम्हाला याचा बेनिफिट होत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण एक्झाम्पल सॉल्व कसे करायचे ते बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. पुढचा व्हिडिओ देखील महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तो मिस करू नका. आज आत्ता थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.